हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. तर नर्सिंग एस्पिरंट नवनवीन टॉपिक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नर्सिंग एस्पिरंट आज आपण नेक्स्ट क्वेश्चन अँड आन्सर पाहणार आहोत, जे की DMER एक्झाममध्ये आलेले होते. तर इथे क्वेश्चन बघा, विच दी फॉलोइंग डिसीज इज ऑल्सो नोन ॲज दी गँग्लिओनिक मेगाकोलॉन. तर इथे ऑप्शन बघा, हर्शस्प्रुंग डिसीज, मेकोनियम इलियम, देन इंटुससेप्शन अँड पायलोरिक स्टेनोसिस. तर याचं करेक्ट आन्सर आहे हर्शस्प्रुंग डिसीज. हर्शस्प्रुंग डिसीज म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल. हर्शस्प्रुंग डिसीजमध्ये काय होतं, तर आपला कोलॉन असतो ना, तर त्याचा सिग्मॉइड कोलॉन किंवा ते रेक्टम त्या साईडचे जे नर्व सप्लाय असतो तो ॲब्सेन्स असतो. त्याच्यामुळे काय होतं, तर डायलिटेशन व्हायला पाहिजे, जे नॉर्मल मूवमेंट व्हायला पाहिजे कोलॉनची, ती होत नाही. हा जो कोलॉन आहे, सिग्मॉइड कोलॉन्स आणि रेक्टम, ॲफेक्टेड डिस्टल सेगमेंट ॲफेक्ट होते. मग त्या ठिकाणी नर्व सप्लाय नसल्यामुळे त्याची पेरिस्टॅल्टिक मुवमेंट होत नाही. तर तिथे नर्व सप्लायमुळे त्याची पेरिस्टॅल्टिक मुवमेंट न झाल्यामुळे तिथे ऑब्स्ट्रक्शन फॉर्म होतं. आता या इथे बघा, हा कोलॉन पूर्ण डायलेटेड आहे, ठीक आहे. मग इथे हर्शस्प्रुंग डिसीजमध्ये इथे पूर्ण सिग्मॉइड कोलॉन आणि तिथे गँग्लियॉन सेल ॲब्सेन्स असतात, म्हणजे नर्व सप्लाय ॲब्सेन्स असतो. तर बाकीचे ऑप्शन बघूया आपण काय रॉंग आहेत. तर मेकोनियम इलियम म्हणजे काय, तर ऑब्स्ट्रक्शन ड्यू टू थिक स्टिक मेकोनियममुळे ऑब्स्ट्रक्शन होतं, त्याला मेकोनियम इलियम म्हणतात. इंटुससेप्शन म्हणजे काय, तर टेलिस्कोपिंग ऑफ दी वन पार्ट ऑफ द इंटेस्टाईन इंटू अदर, म्हणजे इंटेस्टाईनचा एक पार्ट दुसऱ्या इंटेस्टाईनमध्ये टेलिस्कोप होतो, ठीक आहे. मग त्याला इंटुससेप्शन म्हणतात. तर पायलोरिक स्टेनोसिस म्हणजे काय, तर हायपरट्रॉफी ऑफ दी पायलोरिक स्पिंक्टर्स. त्याच्यामुळे काय होतं, तर कॉजेस दी गॅस्ट्रिक आउटलेट ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे गॅस्ट्रिक आउटलेट ऑब्स्ट्रक्शन पायलोरिक स्टेनोसिसमुळे होतं. तर याचं करेक्ट आन्सर आहे हर्शस्प्रुंग डिसीज. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू रिगार्डिंग द Z-ट्रॅक मेथड ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ऑप्शन बघा, इट इज लेस पेनफुल, इट सील द ड्रग इन द मसल, इट प्रिव्हेंट लिकेज ऑफ मेडिसिन इन द सबक्युटॅनियस टिश्यू, अँड ओनली द डेल्टॉइड साईड इज टू बी यूज फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग. ठीक आहे, कुठलं करेक्ट नाही आहे, तर हे त्याचं ऑप्शन आहे फोर्थ वन हे करेक्ट नाही आहे. बाकी सगळं त्याच्या बाबतीत करेक्ट आहे Z टाईपमध्ये. तर Z-ट्रॅक मेथड ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय ते बघूया. तर Z-ट्रॅक मेथड म्हणजे झिगझॅग मेथड. जेव्हा आपण ड्रग ॲडमिनिस्टर करतो, IM इंजेक्शन देतो, डेल्टॉइड म्हणा किंवा बाकी कुठल्या मसलवर म्हणा, ठीक आहे, तर तेव्हा काय होतं की आपण ना थोडीशी स्किन हे करायची असते, खेचायची असते. त्यामुळे काय होतं, तर आपण जेव्हा मेडिसिन जे थोडे ऑइली प्रकारचे इंजेक्टेबल असतात ते जेव्हा आपण देतो IM, त्यावेळी ते आतमध्येच मसलमध्ये हे झाले पाहिजेत, तिथेच राहिले पाहिजेत. ते जर नॉर्मली आपण जर त्याला डेल्टॉइड डिरेक्टली आपण ते मेडिसिन दिलं 90 डिग्रीमध्ये, तर ते लीक होण्याचे चान्सेस असतात, ठीक आहे. तर त्याच्यामुळे झिगझॅग मेथड ही यूज करतात IM इंजेक्शनसाठी. इट इज लेस पेनफुल कमी असते. इट सील द ड्रग इन दी मसल, जो ड्रग असतो तो मसलमध्ये सील होण्यास मदत होते झिगझॅग मेथडमुळे, ठीक आहे. इट प्रिव्हेंट लिकेज ऑफ दी मेडिसिन इन दी सबक्युटॅनियस टिश्यू, मेडिसिन लिकेज पण होत नाहीत त्यामुळे. आणि इथे काय, डेल्टॉइड साईड इज टू बी यूज फॉर दी ॲडमिनिस्ट्रेशन, की आपण डेल्टॉइड नाही बाकी ठिकाणी पण आपण देऊ शकतो, फक्त इथे मसल्स पाहिजेत. तर इथे बघा, निडल इज इन्सर्टेड अँड स्किन इज डिस्प्लेस्ड लॅटरली बिफोर इंजेक्शन अँड रिलीज आफ्टरवर्ड, ठीक आहे. थोडंसं खेचून आपण इंजेक्शन पुश करायचं आहे, त्याच्यामुळे लिकेज अवॉइड होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता कॉर्नरला दिले बघा, विदाऊट Z मेथड आणि विथ Z मेथड. विदाऊट Z मेथडमध्ये काय होतं बघा, इथे ड्रग लिकेज होतं आहे पूर्ण सबक्युटॅनियसमध्ये, ठीक आहे. आणि इथे विथ Z मेथड तो त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण प्लेस करतो त्याच ठिकाणी तो ड्रग राहतो आहे मसलमध्ये. तर हा त्याचा बेनिफिट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, when more than two bones articulate within one capsule, the type of joint called as. म्हणजे दोन बोन आर्टिक्युलेट होतात विदिन वन कॅप्सूल, एका कॅप्सूलमध्ये दोन बोन आर्टिक्युलेट होतात, मग त्याला काय म्हणतात त्या जॉईंटला. तर त्याचे ऑप्शन बघा, सिम्पल जॉईंट, कॉम्प्लेक्स जॉईंट, कंपाऊंड जॉईंट आणि फायब्रस जॉईंट. तर त्याचा आन्सर आहे कंपाऊंड जॉईंट. तर आपण बघूया. तर इथे बघा सिम्पल जॉईंट कसा दिसतोय, हा सिम्पल जॉईंट झाला, ठीक आहे. टिबिया फिब्युला म्हणा की फिमरशी किंवा ह्युमेरसची म्हणा, आपला रेडिया अल्नार जॉईंट, ठीक आहे, ते झालं सिम्पल जॉईंट. कॉम्प्लेक्स जॉईंटमध्ये
ते व्रिस्ट जॉईंट वगैरे व्रिस्ट जॉईंट, अँकल जॉईंट त्या ठिकाणी होतात ते कॉम्प्लेक्स जॉईंट. कंपाऊंड जॉईंट हा बघा, हा आपला बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे फिमरच्या इथे. ठीक आहे, मग हा झाला कंपाऊंड जॉईंट. आणि फायब्रस जॉईंट म्हणजे जे स्कलचे जॉईंट आहेत त्याला सुचर आहेत ना, लॅम्ब्रॉयडरी सुचर्स वगैरे ते सगळे जॉईंट आहेत ते फायब्रस जॉईंटमध्ये येतात. त्याचं आन्सर आहे कंपाऊंड जॉईंट. म्हणजे 2 बोन आर्टिक्युलेट होतात विदिन 1 कॅव्हिटी, त्याला कंपाऊंड जॉईंट म्हणतात. तर नेक्स्ट क्वेश्चन इथे बघा, क्लासिकल डेंग्यू फीवर इज ट्रान्समिटेड बाय. ते ऑप्शन बघा, क्युलेक्स फॅटिगन्स, देन ग्लोसिना पाल्पॅलिस, ॲडिस इजिप्ती आणि क्युलेस विष्णुई. त्याच्यात करेक्ट ऑप्शन तुम्हाला माहिती असेल ॲडिस इजिप्ती. तर इथे बघा, क्युलेक्स फॅटिगन्स आहे ब्रीड इन दी पॉल्युटेड वॉटर. ॲडिस इजिप्ती आहे दी व्हेक्टर ऑफ डेंग्यू फीवर, याच्यामुळे आपल्याला डेंग्यू फीवर होतो. क्युलेक्स विष्णुई आहे ती ब्रीड इन दी क्लीन वॉटर बॉडीज. तर डेंग्यू फीवर कशामुळे होतं, तर ॲडिस इजिप्ती. डेंग्यू फीवर, तर डेंग्यू फीवरमध्ये काय काय होतं एकदा बघा, हेडेक, मसल पेन होतं, जॉईंट पेन असतं, बोन पेन असतं, आय पेन असतं, नॉशिया, वॉमिटिंग आणि रॅशेस, जे डेंग्यू फीवरमध्ये तुम्हाला सिम्टम्स दिसतात. तर डेंग्यू फीवरचे मॅनेजमेंट तुम्हाला माहिती असेल, डेंग्यू फीवरसाठी काही अँटीव्हायरल नाही आहेत. मग त्याच्यासाठी फक्त ॲडिक्वेट फ्लुइड रेस्ट म्हणा किंवा प्लेटलेट्स, अँटीप्लेटलेट्स चालू असतील तर ते ॲस्पिरिन वगैरे स्टॉप करायचे आहेत. ठीक आहे, तर हे झालं डेंग्यू फीवर. नेक्स्ट बघा, एंगेजिंग डायमीटर हेड इन फेस प्रेझेंटेशन. तर इथे बघा, सबमेंटो फ्रंटल, सबमेंटो ब्रॅग्मॅटिक, मेंटो व्हर्टिकल आणि मेंटो ब्रॅग्मॅटिक. तर करेक्ट आन्सर आहे सबमेंटो ब्रॅग्मॅटिक. तर फर्स्ट बघा, सबमेंटो फ्रंटल हा कुठे असतो, तर बिटवीन सबमेंटल अँड फ्रंटल एमिनन्स. सेकंड बघा, सबमेंटो ब्रॅग्मॅटिक बिटवीन सबमेंटल अँड ब्रॅग्मा. तर जेव्हा फ्रेश प्रेझेंटेशन असतं तेव्हा हा अँगल एंगेज होतो. ठीक आहे, हा डायमीटर एंगेज होतो. तर थर्ड आहे मेंटो व्हर्टिकल, हा आहे फ्रंट मेंटो व्हर्टिकली अपवर्ड. ठीक आहे. फोर्थ आहे मेंटो ब्रॅग्मॅटिक, तर बिटवीन मेंटम अँड ब्रॅग्मा. तर करेक्ट आन्सर आहे सबमेंटो ब्रॅग्मॅटिक. द एंगेजिंग डायमीटर इन फेस प्रेझेंटेशन इज सबमेंटो ब्रॅग्मॅटिक. हे आपण 5 क्वेश्चन पाहिले आहेत विथ डिटेल्स. जर नेक्स्ट 5 क्वेश्चन आपण लवकरच घेऊन येणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.